शेवटच्या सभेमध्ये मांडणार आहे, नाहीतर तेव्हा म्हणतील की काहीतरी नवीन आपण ठेवलं पाहिजे तिथं बोलायला. त्याच्यामुळे सगळं पूर्ण विजन तेव्हा आज जे महत्वाचे 4 मुद्दे जे मला वाटतात आणि जे आहेत, कारण एवढं तालुका आपण फिरलोय आता, 5 राऊंड झाले, सगळे व्यवस्था केली आणि हे सगळे प्रश्न तुमच्याकडूनच आले आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. एक तर पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे तालुक्यामध्ये. आज पण आपण पाण्यावर बोलतोय, मोठे इमारत झाले पण पाणी अजून आलं. आपल्याला पाण्यावर काम करायचंय. जाण्याची पुरंदर उपसा योजना आणली साहेबांनी, नागा धरण, पाझर तलाव अनेक बांधले, बंधारे बांधले त्या काळात, पण त्याच्यानंतर पाण्यावर जास्त कोणी काही कामच केलं नाही. आपली एक छोटी संस्था आहे शरीर फाउंडेशन, त्या संस्थेचं नाव आहे. आपण जेवढी आपली थोडी ताकद आहे हे सगळं आपण करत आलोय. वैयक्तिक फंडातून ओढापलीकरण आपण केलंय, झाले आपल्या गावात भरपूर काम झाले, भरपूर विहिरी आपण खोदत चाललोय, वृक्षारोपण आपण कार्यक्रम घेतले. कारण पाण्याचं आणि फक्त पाण्यावर काम केलंय, कारण पाण्याच्या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे. आणि आज नाही, 10 वर्षापासून जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती त्या लोकांनी टँकर बंद केले, आपण सुरू चालतं मागत ते लोकसभेला चालतं आमचं त्यांनी बंद केले, त्यावेळेला आपण सुरू केलं. काय 71 ते का नाही मोडतो आम्हाला हे का नाही नव्हतं पाणी. मग आपण पाण्यावर काम करतो. आज जे आपलं हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही, जाण्याचे पुरंदर उपसाचं हक्काचं जे मिळत नाही, जेवढं आपल्याला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला मिळेल. इंदापूर, दौंड हे सगळे आमदार तिथे लढत असतात. पुरंदरचे जिल्हा नियोजन मीटिंग मध्ये आपण का कमी पडतो माहिती नाही. एखाद्या वेळेस महाराष्ट्राची जबाबदारी असेल तर काय माहिती नाही, पण जर तुम्ही मला तिथं पाठवलं होतं मीटिंग मध्ये तर मी पण तेवढ्याच किंवा जास्त ताकदीने लढणार आणि आपलं पाणी इथं आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मला त्यांचं पाणी नकोय. इंदापूर, दौंड हे आपल्याला काही दुसऱ्यांचं काही वाटा इथं घ्यायचं नाही, पण जेवढं पाणी बारामतीला मिळायला पाहिजे हक्काचं, तेवढं पाणी इथं आलंच पाहिजे. आणि ते आपण करणार. जे वाड्या वस्त्या राहिले, जे पाईपलाईन दुरुस्त करायचे राहिले, जे चाऱ्या आपल्याला दुरुस्त